ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून. सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव. ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर. पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं. सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये. खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100% सूट. लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच. आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना. नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला. तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन. दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स. ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या. ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर. संपर्क 9372012044. ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा. संगमनेर शहरामध्ये एका मुस्लिम समाजामधील तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून फूस लावून पळवून नेणं तसेच तिचे जबरदस्तीनं धर्मांतरण करण्याचा कट रचल्याचा आरोप समोर आल्यानं शहरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणामधील संबंधित तरुणाला संगमनेर पोलिसांनी त्या तरुणीसह ताब्यात घेतल्याची माहिती मिळते. आरोपीवरती कठोर गुन्हे दाखल करण्याची मागणी मुस्लिम समाजासह विविध सामाजिक संघटनांनी केली आहे. या संदर्भात संगमनेर शहर पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन देण्यात आलं. निवेदनात नमूद करण्यात आलंय की एखाद्या मुलीला प्रेम, लग्न किंवा इतर खोट्या आश्वासनांचे आमिष दाखवून फसवणं, तिला पळवून नेणं आणि तिच्यावरती धर्मांतरासाठी दबाव आणणं हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे समाजामध्ये तीव्र संताप आणि असंतोष निर्माण होतोय. सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता निर्माण होते असं निवेदनात म्हटलंय. नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी करताना म्हटलं की या प्रकरणाची तातडीनं आणि सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच संबंधित आरोपीवरती महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 तसेच भारतीय दंड संहितेमधील लागू असलेल्या कलमांनुसार तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे. या प्रकरणामध्ये आरोपीला मदत करणारे, प्रोत्साहन देणारे किंवा कटामध्ये प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या सर्व व्यक्तींवरती देखील कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. संगमनेर शहरामध्ये आजपर्यंत विविध समाजांमध्ये सामाजिक सलोखा टिकून आहे. मात्र अशा प्रकारच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असं निवेदनात म्हटलंय. तसेच या प्रकरणामध्ये 8 दिवसांच्या आत योग्य ती कारवाई न झाल्यास संगमनेर उपविभागीय अधिकारी कार्यालयावरती नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात येईल. याशिवाय जिल्हा पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय. हे निवेदन अनवर नजीर शेख यांनी संगमनेर शहरामधील मुस्लिम समाजामधील नागरिक तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने दिलं आहे. आज हमने यहाँ समस्त मुस्लिम समाज और पीड़ित के घर के तरफ से उनके भाई लोग आए. हमने यहाँ पर DYSP साहब को एक निवेदन दिए. हमारा ये निवेदन देने का मकसद ये है कि 10 तारीख को जो घटना हुई, इस घटना के अंदर खास तौर से एक मुस्लिम समाज की माँ बहनों को जो अत्याचार हुआ, इसके विषय पे हम गंभीरता लेते हुए यहाँ पर पहुंचे और हमारी सिर्फ प्रशासन से ये मांगनी है कि इनकी फैमिली के ऊपर जो अत्याचार हुआ तो इसके खिलाफ हमें जो है तो न्याय चाहिए और जो अत्याचार हो रहा है आगे ऐसा नहीं होना चाहिए. संविधान के हिसाब से सबके साथ इक्वल कार्रवाई होना चाहिए. किसी एक पर्टिकुलर पक्ष या संगठन के दबाव में आके पुलिस प्रशासन ने जो है तो कार्रवाई को तितर बितर नहीं करना चाहिए, बल्कि लॉ एंड ऑर्डर मेंटेन रखते हुए सबको न्याय देना चाहिए. इसी उम्मीद के साथ हमने डिप्यूटी साहब को यहाँ पर DYSP साहब को हमने एक निवेदन दिए और निवेदन में हमारी यही मांगनी है कि हमको सिर्फ न्याय चाहिए. या ठिकाणी संगमनेर उपविभागीय अधिकारी यांना समस्त मुस्लिम समाज संगमनेर, त्याचप्रमाणे गेल्या 2 दिवसापूर्वी संगमनेरमध्ये एक मुस्लिम अल्पसंख्याक समाजाची जी मुलगी होती तिला या ठिकाणी पळून देण्यात आलं. त्यांच्या कुटुंबाचे सदस्य सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे भाऊ या ठिकाणी आमच्यासोबत उपस्थित आहेत. या ठिकाणी या आपल्या न्यूजच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की आता आम्ही विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनाचा विषय असा होता संगमनेर येथील मुस्लिम समाजातील मुलीला फूस लावून पळून नेले
जबरदस्ती धर्मांतर करण्याच्या कट प्रकरणी आरोपी व त्याला मदत करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, यासाठी आम्ही या ठिकाणी डीवायएसपी साहेबांना सर्वप्रथम निवेदन दिलं आहे. या ठिकाणी संगमनेरमध्ये अतिशय निषेध करण्यासारखी गोष्ट घडलेली आहे. आपण बघितलं असेल की या पद्धतीने आता नवीन सरकारने कायदा काढलेला आहे, धर्म परिवर्तनाचा कायदा काढलेला आहे. फूस लावून पळून देणे आणि धर्म परिवर्तन केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. हा कायदा सर्वांसाठी केलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी हे सर्व न्याय मागण्यासाठी या ठिकाणी प्रशासनाकडे आलेले आहेत. आज या मुलीला फूस लावून पळून दिलेला आहे, बळजबरीने तिचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही संगमनेरातील मुस्लिम समाजातर्फे इत्यादी आमच्या सर्व जाती धर्मातील लोक आमच्या सोबत आहेत. आम्ही कायदा सुव्यवस्था पाळणारे लोक आहोत, संविधानाला मानणारे लोक आहोत, लोकशाहीला मानणारे लोक आहोत. आम्ही या ठिकाणी मोठे मोर्चे काढून आमदार खासदार गोळा करून या ठिकाणी मोठं आंदोलन करू शकतो. परंतु आमचा कायद्यावर संविधानावर विश्वास आहे, प्रशासनावर विश्वास आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आतापर्यंत आम्ही कोणतीही भूमिका घेतलेली नाही. पण भविष्यात जर या आता हे जे प्रकरण झालेलं आहे आणि ज्या पद्धतीने हे प्रकरण पोलिसांनी हाताळलेलं आहे ते अतिशय चुकीच्या पद्धतीने हाताळलेलं आहे. या ठिकाणी जी कायदेशीर प्रक्रिया आहे त्याच्यात मुस्लिम समाजाचा कोणताही आक्षेप नाही, परंतु ज्या पद्धतीने या प्रशासनाने त्या मुलीला या ठिकाणी त्या मुलाला आणि त्या मुलीला आणलं, त्या मुलीला हॉस्टेलमध्ये ठेवलं 1 दिवसासाठी आणि दुसऱ्या दिवशी त्या मुलीच्या आई वडिलांसोबत त्यांचं बोलायचं होतं, परंतु त्या ठिकाणी ती मुलगी समजा काय त्यांची चर्चा झाली. त्या ठिकाणी बजरंग दलचे काही कार्यकर्ते उपस्थित होते. त्या बजरंग दलच्या कार्यकर्त्यांच्या दबावाखाली पोलीस प्रशासनाने ती मुलगी त्यांच्या बरोबर काढून दिली असा या ठिकाणी त्या मुलीच्या घरच्यांचा आरोप आहे. आणि त्या ठिकाणी त्या गोष्टीला विरोध करायला गेले. त्या ठिकाणी मुलींच्या हॉस्टेलमध्ये बजरंग दलच्या कार्यकर्त्यांचं काम काय त्याचे सुद्धा आम्ही सीसीटीव्ही फुटेज मागवलेलं आहे. या ठिकाणी फुटेज मागवलेलं आहे. या ठिकाणी ती मुलगी दुसऱ्या गाडीत बसून देत होते, त्यामुळे त्या मुलीच्या भावाने त्या मुलीला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तिच्या जवळ गेला तर त्या ठिकाणी त्याला मारहाण केली पोलिसांनी. अशा पद्धतीने यांना जर कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही तर त्यांना सुद्धा नाही. या ठिकाणी थांबायला पाहिजे होतं, त्या मुलीला ठेवायचं होतं अजून 1-2 दिवस, सगळ्यांची शहानिशा करायची होती. आणि जर ती मुलगी जर त्याबरोबर जायची होती तर आम्ही कोणी त्या विरोध करायला कायद्याच्या विरोधात जाऊ शकत नाही, हे आम्हाला सर्वांना माहिती आहे. या ठिकाणी जर एखादा मुस्लिम मुलगा असता आणि हिंदू मुलगी असती तर लव जिहादच्या नावावर या लोकांनी प्रकरण केलं असतं. मग आता आम्हाला सांगा, हे काय भगवा लव जिहाद आहे का हा? अशा पद्धतीने मुस्लिम मुलींना फूस लावून पळून जायचं. आधीच तुमच्या इतर समाजामध्ये मुली कमी आहे. मुस्लिम समाज हा देवाला घाबरतो, अल्लाला घाबरतो, तो मुलींना सोनोग्राफी चेक करून वगैरे करून मुली मारत नाही. मुलगा असो का मुलगी असो ते जन्माला येऊन येतात, त्यांचा आदर करतात, त्यांचं पालन पोषण करतात. इतर समाजातील लोक स्वतःला खूप धार्मिक समजतात. आम्ही कट्टर अमुक, आम्ही कट्टर अमुक, आम्ही टनाटनी काय काय त्यांचे ते धावतात आणि इकडे रोज सोनोग्राफी करून मुलींना पोटात मारतात. त्यांच्या मुली शिक्षण घेतात म्हणून लवकर लग्न करते नाही. आमच्या मुस्लिम समाजातल्या मुली जरी शिक्षण घेतात तरी लवकर आई वडील सांगत तिकडे लग्न करतात, प्रपंच करतात. या सगळ्या समस्या तुमच्या समाजात निर्माण झालेल्या आहे. त्या सोडून तुम्ही उठसूट मुस्लिम समाजाला टार्गेट करतात. आज या ठिकाणी आम्ही मोठे मोर्चे काढून आमच्या मुलीचं आम्ही भांडवल करत नाही. शेवटी नैतिक अधिकार आहे, संविधान आहे. ज्याला ज्याच्याशी प्रेम करायचं, ज्याच्याशी लग्न करायचं तो त्याचा अधिकार आहे. या ठिकाणी या मुलीला ज्या पद्धतीने फूस लावून पळून गेलेला आहे आणि त्या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करून दडपशाही करून त्याच्या हक अधिकाराचं हनन केलेलं आहे, त्या कुटुंबाला सुद्धा त्यांनी दहशत निर्माण केलेली आहे. हे कोणत्याही परिस्थितीत आम्ही सहन करणार नाही. हे आम्ही या आपल्या न्यूजच्या माध्यमातून प्रशासनाला सांगतो. या ठिकाणी कोण असतील लोकप्रतिनिधी त्यांना सुद्धा सांगतो. आमचं या ठिकाणी आव्हान आहे. या ठिकाणी वेगवेगळे राजकीय पक्ष ज्यावेळेस असं हिंदू मुस्लिमचा विषय येतो, लव जिहादचा विषय येतो, तर भाजपचे सेनेचे लोक त्या ठिकाणी येतात. आज मला या ठिकाणी काँग्रेसच्या, राष्ट्रवादीच्या, शरद पवारच्या लोकांना सांगायचं आहे, बाकी इतर पक्षाच्या लोकांना सांगायचं आहे, तुम्ही का मला न्याय द्यायला येत नाही, का भूमिका मांडत नाही, फक्त तुम्हाला मतदान पाहिजे का? हे जे काही चालू आहे हे प्रकरण सगळं राजकारणासाठी चालू आहे. आणि या ठिकाणी मुस्लिम समाजाचा खूप मोठा राजकारणाचा, मुस्लिम समाजाच्या महापुरुषांचा, मुस्लिम समाजाच्या अस्मितेचा, मुस्लिम समाजाचे धार्मिक गुरूंचा, मुस्लिम समाजातील वेगवेगळ्या गोष्टींचा या ठिकाणी राजकारण म्हणून वापर होतो. आम्ही मुस्लिम समाज कोणत्या धर्माला कधी आडवं जात नाही, कोणत्या धर्मावर टीका करीत नाही, कोणत्याही महापुरुषांची वाईट बोलत नाही. तुमच्या आपसातला वाद आहे, कोणी पुरोगामी आहे तर कोणी कट्टर सनातनी आहे, कोणी हिंदुत्व आहे. तुमच्या आपसातला वाद असताना तुम्ही नेहमी मुस्लिम धर्माला टार्गेट करतात. आज मुस्लिम समाजाच्या मुलीवर अन्याय झाला, त्याला न्याय देण्याचं काम आपल्या सगळ्यांचं आहे. या ठिकाणी आमदार खासदार असतील, मी त्यांना विनंती करतो, आपण या मुलीला न्याय देण्यासाठी पुढे यायला पाहिजे. ही मुलगी सोयी सलामत तिच्या घरी पोहोच झाली पाहिजे, अन्यथा खूप मोठं आंदोलन या ठिकाणी लवकरात लवकर छेडलं जाईल अशी मी समाजाच्या वतीने आपल्याला मी ग्वाही देतो. धन्यवाद. शावीर शेख, C24 तास, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.